30 जानेवारीला भाजपचाच महापौर होणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। शिवसेनेच्या दबाव तंत्राला बळी पडणार नाही। भाजप नेत्यांची माहिती। तर महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, दिल्लीतील नेतृत्वाची भूमिका। शिंदेच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं स्ट्राईक रेटवर परिणाम। भाजप जास्त जागा लढली असती तर 100 पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या। भाजपच्या राज्यातील नेत्यांची केंद्रीय नेतृत्वाकडे भूमिका। शिंदेच्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमधून चेकआउट करण्याचे निर्देश। शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक नोंदणीसाठी कोकण भवनला जाणार नसल्याची माहिती। नगरसेवकांची मूळ कागदपत्र शिवसेनेनं स्वतःकडेच ठेवली। हॉटेल पॉलिटिक्सवरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात। नगरसेवकांना हॉटेलमध्ये लपवून ठेवण्याची वेळ काय येते? महापौर महायुतीचाच, मग सौदेबाजी का सुरू? राऊतांचा सवाल। ज्यांनी निवडून दिलं त्या जनतेचे आभार मानायचे सोडून नगरसेवक ताजमध्ये। जनतेच्या पैशाची उधळपट्टी आता तरी थांबवा। ताज लँड्स एंड हॉटेलमधील नगरसेवकांच्या मुक्कामावरून अमित ठाकरेंची आगपाखड। महापालिकेच्या रणनीतीसाठी शिवसेनेकडून राहुल शेवाळे दिल्लीत। अमित साटम आणि राहुल शेवाळेंमध्ये होणार बैठक। महापौर पदासह महत्त्वाच्या समित्यांवर वाटाघाटी होण्याची शक्यता। मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान। राऊतांचं विधान। महापौर पदासाठी शिंदेच्या नेत्यांना दिल्लीत चक्रा माराव्या लागतायत। शेवाळेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांचा टोला। ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमामध्ये राज ठाकरे राहणार उपस्थित। गुरुवारी षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिंदेच्या शिवसेनेमध्ये लॉबिंग सुरू। स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची पक्षश्रेष्ठींकडे मनधरणी। शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला एक पद, मात्र 6 जण इच्छुक। मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पाचं सादरीकरण पडणार लांबणीवर। बजेट सादर करण्यासाठी 4 मार्चपर्यंत मुदत वाढवून मिळावी यासाठी पालिकेचं नगरविकास विभागाला पत्र। महापौर महापौरांसह इतर पद निश्चित नसल्यानं प्रक्रियेला विलंब। जागतिक गुंतवणूक परिषदेसाठी फडणवीस दावोस दौऱ्यावर। राज्यात विविध क्षेत्रांसाठी गुंतवणूक येणार। 3ऱ्या मुंबईसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक महाराष्ट्रात येणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं दावोसमधून आश्वासन। दावोसमध्येही मुख्यमंत्री आणि उद्योगपतींची मुंबईच्या महापौर पदावर चर्चा। फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरून राऊतांची टीका। मुंबईकरांवर आजपासून पुढचे 2 दिवस पाणीबाणी। दादर, भांडूप, विक्रोळीसह अंधेरी बीकेसीतील पाणी पुरवठा 44 तासांसाठी खंडित। गुरुवारी पहाटे 5 नंतर पाणी पुरवठा होणार सुरळीत। सोनं आणि चांदीच्या दरांनी गाठला नवीन उच्चांक। इतिहासात पहिल्यांदाच चांदी 3 लाख रुपये प्रति किलोच्या पुढे। मकर संक्रांतीनंतर 3 दिवसातच चांदी 5,000 रुपयांनी वाढली। नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष। नबीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड। आज अधिकृत घोषणा होणार। बंगळुरूमध्ये स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर होणार। कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। गैरप्रकार टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनऐवजी बॅलेट पेपर वापरणार। अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारचा अपघात। मर्सिडीज कारची एक कार आणि रिक्षाला धडक। रिक्षा चालक गंभीर जखमी। रिक्षातील एक प्रवासीही जखमी। मर्सिडीज चालकावर गुन्हा दाखल। नागपुरात उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार। 650 रुपयांच्या तिकिटांची 2,500 रुपयांना विक्री। पोलिसांकडून एकाला अटक।